कोण आहे रे? ए अरे डोक्यावर पडलाय का? का रस्त्यात थांबलाय? तू काही येडाय का रे? तुला काय माझ्याच गाडी खाली येऊन मारायचंय का? हा, कशाला थांबलाय रस्त्यात? ए यार काय बोलतोय मी? दारू तू कधीपासून प्यायला लागला? तरीच मला वाटलंच होतं तू दाखवतोस ना तितका साधा नाहीस. तितका कशाला, तू अजिबात साधा नाहीस. फक्त घरातल्यांसमोर आव्हान तो सज्जन असल्याचा. हा, नाटकी बोडायचा. काय दादा, हेच ओळखलं सोय मला. अरे मी दारूला हात सुद्धा लावत नाही. हे तुझ्यासाठी आणले. माझ्यासाठी? ए तुला काय वाटतं रे? हा, तुम्हाला या दारू विकत घ्यायचा प्रयत्न करतोय का? हा, मला नकोय तुझी दारू. हो दादा, हे असं करतोस बघ तू. मी इथं परत आल्यापासून तू एकदा सुद्धा माझ्याशी प्रेमानं नाही बोलला. आपल्या दोन भावाच्या नात्यामध्ये एक दरी आहे. ती दरी मिटावी म्हणून मी प्रयत्न करतोय. आपल्या दोघांचा संवाद व्हावा, काहीतरी गोष्टी व्हाव्यात म्हणून मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. तू असं करतोय दर बरं. नातं बितं काय नाही. मी तुला भाऊ मानत नाही, कळलं का? पी ना बाबा लवकर, म्हणजे तो जामकर नक्की कुठल्या केसबद्दल चौकशी करतोय याची माहिती मला काढून घेता येईल. आणि इकडे मी काय म्हणतो दादा, की इथं कुठेतरी बसू आपण, शांतपणे गप्पा मारता येईल. कोणी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही. दादा बसून हे करू की? बरं, हरकत नाही. आता बसू मग गप्पा मारू. हा, बसून प्यायला मला नाही येळ. सर सगळी मेहनत वाया घालवली या सुधाकरनं.